नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग केला आहे. गावावरनं आल्यापासून काही ब्लॉग बनवला नाही. तर इथे बघा ऋतुजा बसले. तर ऋतुजा संध्याकाळच्या आता वाजले आहेत 5 वाजलेत. ऋतुजाची आंघोळ वगैरे झाली आहे आणि खूप आता गरमी इतकी वाढली आहे आणि ऊनसुद्धा खूप वाढलं आहे. ऋतुजाला खूप गरमी झाली होती तर आंघोळ केली आहे. तर ऋतुजा आज का खुश आहे तुम्हाला सांगते मी, की ऋतुजाची मावशी आणि काका, अजून तिची दीदी आणि वीर जी गावाला तुम्ही बघितलंच असणार, जी 2 नंबर ताई माझी भेटली होती, ती गावावरून सुरतला गेली. सुरतवरनं आता कल्याणला येते आहे. ऋतुजाच्या घरी सुट्टी आहे तर बोलते चल मी तुमच्याकडे येते, मला 5-6 दिवस राहायचं आहे, 4-5 दिवस राहायसाठी. कारण की बोलते पोरं कंटाळले आहेत, गावावरनं आले आहेत तर बोलतात मावशीकडे जायचं आहे. तर ती आता निघाली आहेत. सकाळी दुपारी 2:30ची गाडी होती त्यांची. तर आता 5:30 वाजलेत, 6 वाजेपर्यंत येतील. तर ऋतुजा आंघोळ वगैरे करून फ्रेश झाली आहे. बोलते मावशी येणार आहे त्याच्यासाठी ते फोन लावते, कुठे बसलात लवकर या घरी. ऋतुजा वाट बघते मावशीची. तर तुम्ही बघितलेच मागच्या व्हिडिओमध्ये गावी आईकडे गेले होते तेव्हा ताई भेटली होती. मोठी ताई तर आली पण नाही, गावाला पण नाही आली, इथे पण नाही आली. येईल ती तरी, कधीतरी येईलच. नाही तर मी तरी सुरतला गेल्यावर तुम्हाला दाखवेलच. मोठी ताई ही 2 नंबर ताई आहे. नंतर मग दादासुद्धा तुम्ही नाही बघितलात. दादाला पण मी तुम्हाला दादासुद्धा येणार आहे आईकडे, नालासोपाऱ्याला दादा वहिनी. पण माहिती नाही आता इकडे येत आहेत की नाही, तरी मी बघेल एकदा दादा वहिनीला विचारून इकडे येत आहेत का नाही, तर मी तरी तिकडे जाईल. तर भेटूया थोड्याच वेळानंतर, ऋतुजाची मावशी आल्यानंतर. चला. होती की माझा भाऊ येणार आहे, तर माझा भाऊ आलेला आहे. तुम्हाला दाखवते, इथे बसला आहे वीर. बघा वीर आलेला आहे. आणि माझी दीदी म्हणजेच की आरुषी इथं बाहेर आहे, ती बघा माझी मावशी आणि दीदी. काका बाहेर लकाटलेले आहेत. तर उद्या नाही, आता आम्ही बाहेर चाललेलो आहोत डोंबिवलीला. कपडे घ्यायचे आहेत दीदीला आणि वीराला, तर म्हणून आम्ही डोंबिवलीला जातोय आज. उद्या आम्ही जाणार आहोत फिरायला, म्हणजेच की बोटीमध्ये आम्ही जाणार आहोत. कुठे जाणार आहे दीदी? जू चौपाटी. हा, जू चौपाटी नाही, जू चौपाटीला पण जाणार आणि अजून कुठेतरी जाणार आहे. थांबा, अलिबागला जाणार आहे आम्ही उद्या. तिथे 2 दिवस राहायला जाणार आहोत आम्ही. खूप मजा येणार आहे. बोटीमध्ये जाणार आहोत आम्ही. तर चला बघू, बोटीमध्ये उद्या आम्ही जाणार आहोत. आज आपण डोंबिवलीला जाणार. तर जायचं ना फिरायला. तर मंडळी, संध्याकाळच्या आता वाजलेत 8:30 ते 9. तर आत्ताच मार्केटला जाऊन आलो आहोत आम्ही. इकडे बघा माझ्या शोनूला, माझं विलू आहे विलू. तर आत्ताच आम्ही सगळे मार्केटला जाऊन आलो आणि जेवण तर झालेलं आहे, फक्त भात घालायचं होतं म्हणून आता भात ठेवलं आहे बनवायला. आणि ताई भाऊ जे आहेत बसलेत. आणि हा बघा आमचा हिरो इकडे तिकडे फिरतोय. झोपला होता, मार्केटला गेलो होतो आम्ही डोंबिवली मार्केटला, तर रिक्षामध्ये झोपला होता ना बाबू. पप्पाने उचलून आणला त्याला वरती ना. आता जेवणार आहे. जेवणात काय बनवलं आपण बाबू? दाल भात. नाही, काय खाणार आहे तू? अंडा नाही, चिकन बनवलं मी तुला. चिकन खाणार आहे विरू. आज विरूसाठी चिकन बनवलं ना बाबू. हां ठीक आहे. आता गरम गरम भात तू बनवते, मग तू जेवा. ओके. आरू दीदी आणि ऋतू दीदी आहे रूममध्ये, मम्मा पण रूममध्ये आहे, पप्पा आणि काका बाहेर बसलेत ना. ओके. काय नाही, आता विरू जेवणार आहे. भेटतो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात. बाय बाय कर. बाय बाय मंडळी. बघा आम्ही चाललो बाहेर. शूट काय करायला झाला नाही घरामध्ये, तर आता आम्ही कुठे चाललो ते मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहोत. आम्ही आता आहोत रिक्षामध्ये. स्टेशनला पोचले की नंतर आम्ही सांगणार की आम्ही कुठे चाललो. हे बघा हिरोईन आणि ताई भाऊजी आणि वीरशी आणि आरुषी दुसऱ्या ऑटोमध्ये आहेत आणि हे आमच्यासोबत आहेत, ते बसले आहेत पुढे. तर थोड्याच वेळानंतर सांगते तुम्हाला मी कुठे चालतो. माझं लक्ष बरोबर असतो घरात.
हा सर्कल मारून हा इथे बैल बाजारात. तर मंडळी आम्ही बसलो आता ट्रेनमध्ये. दादर ट्रेन पकडली आहे. आता माहिती नाही आम्ही कुठे जाणार आहोत. CST पकडली आहे. कुठे जाणार आहोत आपण? गेट ऑफ इंडियाला जाणार. तिथून मग नंतर बोटीने कुठे नेणार फिरायला तिकडे जाणार. ते बघा ऋतुजाचे पप्पा घाम वाटले. इकडे ऋतुजा बसले. ऋतुजा हाय. इकडे आरू दिदी कुठे गेली? हे बघा वीर आहे, ऋतुजा आहे, सगळे त्यांची लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे. तर आम्हाला नेता येते फिरायला. आता माहिती नाही कुठे फिरायला नेणार आहेत. तर गेट ऑफ इंडियाला तर चालू आहे. भेटूया थोड्याच वेळानंतर. आता आम्ही उतरलो स्टेशनला CSTला. आता बघू टॅक्सी पकडून जाऊ आता आम्ही. तर ताई आणि मी दोघीजण पाठीमागे आहोत. चाललेत पुढे. बघूया आता टॅक्सीने जाऊ ना आता ताई? हां टॅक्सीने जाऊ आम्ही. खाली आहे ना तिथे. पोचलो आहोत गेटवेला. तर आता टॅक्सीमधला उतरून तिकीट काढायला गेले. तिकीट गर्दी बघा किती आहे. बापरे. हा ते तिकीट काढायला इकडे जायचं आपल्याला पुढे. पोरं किती खुश झाली आहेत. ऋतू पहिल्यांदा गेट ऑफ इंडियाला आली आहे. मी मुंबई. गेटवेला पोचलेलो आहोत आम्ही. बघू शकता. ऊन खूप लागतोय बापरे. केरी इथे बघा बोटीमध्ये बसलेले आहेत सर्व. ताई आहे वीरा. हे बघा आरू. नाश्त्याचा टाइम झालाय. नाश्ता करायची सुरुवात. पाणी नाही
पाण्याची लाट, पाण्याची लाट, पाण्याची लाट. तर मंडळी आम्ही उतरलो बोटीमधून. खूप गर्दी होती आणि इतकी हवा आहे ना ती. पहिले आम्ही हॉटेलवरती जाऊ, बॅगा वगैरे ठेवू रूमवरती, त्याच्यानंतर फ्रेश होऊन जाऊ कुठे जायचं आहे तिकडे. तर बघूया. खूप हवा येते बघा, खूपच हवा आहे. बाबू ए रा येते बघा, चेंडे पांडे चाललेत. तर मंडळी आता आम्ही बसलो आहोत बसमध्ये बघा. पाणी कुठे आहे? सोनी पाणी तर उचल. तर मंडळी आता आम्ही हॉटेलला पोचलो आहोत. आता रूमवरती फ्रेश व्हायला जाणार आणि तुम्हाला रूम दाखवतो. आमचा रूम कसा आहे तर आम्हाला माहिती नाही, आम्ही खालीच आहोत. आता रूममध्ये जाणार. ते बघा ताई बसल्या, इथं विरा आणि आरू दिदी. अवतार बघा कसा झाला आहे तो. भेटते थोडाच वेळानंतर. हो, तर आता रूममध्ये चाललो आहोत. फणस किती झालेत. आता आम्ही पोचलो आहोत आणि आता हे बघा वीर सगळे त्याला काटले आहेत. पप्पा गेलेत फ्रेश व्हायला. इथे AC लावली आहे. तर आम्ही जाणार बाहेर फिरायला. कुठे जायचं आहे? बीचवर. बीच मस्तपैकी मजा येईल आपल्याला. तिथे आपण शूटिंग करू. तर अजून टाईम आहे जायला, नंतर जाऊ आपण. ओके बाय. तर मंडळी फ्रेश वगैरे झालो आणि आता जरा चाललो खाली नाश्ता वगैरे करायला आणि जरा फिरणार आता बीच वगैरे. दाखवते आता. खाली उतरतोय, बघूया आता काय नाश्ता करायचा आहे तो. भूक तर लागली खूप. चला नाश्ता करूया.
शिवाला दाखव ना मामी. काढू का मम्मी? बघ आणि झुल्यात बसले. इकडे बघ. तर मंडळी आता नाश्ता ऑर्डर केला आहे. ऋतुजाला खायचे आहे ड्राय मंचुरियन. तर ऋतुजासाठी ड्राय मंचुरियन केलेत ऑर्डर. मला खायचं आहे वडापाव. तर मग माझ्यासाठी वडापाव ऑर्डर केला आहे. भाऊजींचं आणि ताईचं तर उपवास आहे. त्यांनी पण काहीतरी स्नॅक्स मागवलं आहे. काय मागवलं आहे माहिती नाही. तर आता नाश्ता वगैरे करणार आहोत. उशीर पण खूप झाला आहे. 5:30-6 वाजलेत. अजून बीचवरती गेलो नाही आणि पोरांना बीचवरती जायचं आहे. तर आता नाश्ता वगैरे करणार आणि जाणार बीचवरती. आपलं बीचवरती फिरूया थोडंसं. उद्या तर फिरूच, पण आता थोडंसं फिरू तर थोडं मुलांना पण आवडेल. तर इथे ऋतुजाई बघा फ्रेश वगैरे झाली आणि आता तुटला ना, काय टिकत नाही तुला. तर इथे बघा चिकूचा झाड आहे इथे. तो बघ किती चिकू आलेत तिथे. खूपच चिकू आले. फणस भरलेत तिथे. हां, इथे चिकू बघा किती झालेत. खूप चिकू झालेत आणि फणस तर इतकी आली आहे ना. इथलं वातावरण बघा किती मस्त आहे एकदम. वाव बघा, हायवेलाच आहे हॉटेल एकदम. याची मस्ती बघा, याची मस्ती बघा. ते बघा. हां, चिक्कू बाबू छोटे छोटे नाही काढायचे. बेबी आहेत ना ते छोटे छोटे नाही काढायच्या. विरा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून सांगा. आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा. चला भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.